डीके स्ट्रायकरचे कर्णधार शिवाजी खोपडे आपण मंचाकडे यायचं आहे. लगेच नाणेफेक केली जाणार इनिंग ब्रेक नंतर. सर्व संघांना विनंती असेल की इनिंग ब्रेक नंतर लगेच आपण नाणेफेक करून घेणार आहोत. तरी जर अजिंक्य गोळे मिस्टर MNPL ज्या नावाने ओळखला जातो, स्वतः कर्णधार आहे तो कैलासवासी अरुण बामणे वॉरियर संघाचा, जर त्याच खेळाडूने जर सामना नटआउट जिंकवला, एक हाती जिंकून दिला, तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते DSP 11 संघाकडून. DSP 11 चे ते कोच आहे ते अजिंक्य गोळे. आणि टॉच कुठे करायचं फलंदाजी जर अजितने जर चौकार लगावला, भले 1 लाव 4 लाव, 500 रुपयाचं पारितोषिक असेल ते DSP 11 संघाकडून. आणि जर ऋषिकेश पावनेनी जर गोलंदाजीवर मार्कवर आला आणि जर विकेट घेतली तर 101 रुपये, अजितची विकेट घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. कुठेतरी मिस्टर MNPL स्वतः कर्णधार आहे, संघाचा दिशादर्शक आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूला विनंती असेल की आपण जर आत यायचं नाही सामना चालू असताना. अनंत पांचाळ कृपया इकडे यायचं. खाली खाली वेट 2 मिनिटं. पॉसिबल तर सांग. थांब बोल. हॅलो. हा अरे रामभाऊला 14 चौके मारले ना, 1000 रुपये. किती? 14 चौकार लगावल्यास. अजितने 14 चौकार लगावल्यास 1000 पारितोषिक असेल ते सिद्धेश उर्फ पुदी यांच्याकडून. 14 चौकार. अजित याने जर 14 चौकार लगावले तर 1000 पारितोषिक असेल. विनंती असेल अमर बामणेंना की सीमारेषे बाहेर उभं राहायचंय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू नो चेंडू अवांतर दावेने सुरुवात होते. संघाच्या श्री गणेश होता तो अवांतर दावेने. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 2. एकही चेंडू हाताळला नाही, धावसंख्या झालेली आहे 2. 52 52 धावांचं आव्हान ठेवलंय ते मार्गी चॅलेंजर संघाने. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय तो अजिंक्य. कुठेतरी सावध सुरुवात करतोय. त्याला तो जाणतोय की 4 षटक आपण जर उभे राहिलो तर सामन्याचं गणित काहीतरी वेगळं दिसेल. पाहूया आता स्ट्राईकला येतोय तो अजित. या खेळाडूवरही पारितोषिकाचा वर्षाव होतोय. तर 1 चौकार लगावला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल ते DSP 11 संघाकडून. पहिला चेंडू क्षेत्ररक्षण उत्कृष्ट, परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही ते संतोष. विनंती असेल पिंटे यांना. काय गोलंदाजी करतोय तो करण आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय हा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय.
काय खेळी केली होती ती परेश सावंतने, काय चौकार लगावले होते ते अजिंक्यच्या विरोधात, संघनायकाच्या विरोधात चौकार लगावले होते. आता तो संघनायक स्ट्राईकला येतोय, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अविनाश यांना विनंती असेल, अविनाश रामाने कुठे असतील त्यांनी समालोचन कक्ष आपल्या हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. ती डीके स्ट्राईक डेकोरेटर राजा मामा यांना विनंती असेल की आपल्या हस्ते नाणेफेक केली जाईल. ती डीके स्ट्रायकर आणि किंग्स ऑफ किंग एम कट्टा या दोन संघांमध्ये होणारा सामना असेल. उत्कृष्टाचा फटका, परंतु एक धाव काय रोखू शकले. उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण केलं होतं आपल्या फॉलो थ्रो मध्ये. राजू मामा काय लाजवाब डेकोरेशन असतं MNPL मध्ये. काय गोलंदाजी करतोय करण, अजून तरी शांत ठेवलं दोन्ही फलंदाजांना. कुठेतरी आक्रमक पवित्र घ्यावा लागेल अजितला. वाईट चेंडू, अवांतर धाव. आणि कळवत आहे डीके स्ट्रायकर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि पुन्हा एक डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धावेवर समाधान मानावं लागतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9. 52 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ते 24 चेंडू मध्ये. धावसंख्या झालेले 9. आता कुठेतरी अजिंक्यला कुठेतरी आक्रमक व्हावं लागेल. मिस्टर MNPL या नावाने ओळखला जातो अजिंक्य. गोलंदाजी मार्कवर येतोय तो चेतन राजभर, स्वतः कर्णधार आहे. कर्णधाराच्या विरोधात कर्णधार. डीके स्ट्रायकरला विनंती असेल आपला निर्णय या षटकाच्या नंतर लगेच कळवायचा आहे समालोचन कक्षाकडे. तसेच सलग 2 वर्ष द्वितीय पारितोषिकाचे मानकरी होते ते डीके स्ट्रायकर. आता पहिला सामना खेळतील ते मागील मॅचचा सामना जिंकलेला तो किंग्स ऑफ किंग एम कट्टा सोबत. आणि फलंदाज बाद होतोय अजित. सामना जिंकलेला तो या फलंदाज एम कट्टा सोबत. पारितोषिक लगावलेली होती परंतु फलंदाज कुठेतरी नाराज करतोय अजित. पाहूया आता. आणि मार्गवर येतो तुषार अंदाज बाद होतोय त्यांचेच बंधू. अजिंक्यने जर हा सामना एक हाती जिंकवला तर नट आउट. सामना जिंकवला तर 501 रुपये पारितोषिक असेल ते DSP 11 या संघाकडून. काहीतरी कानमंत्र देतो तुषारला तो अजिंक्यला कुठेतरी सामन्यामध्ये टिकून राहावं लागेल. 4 षटकं खेळावे लागतील तर सामना एक हाती जिंकू शकतो. याही खेळाडूमध्ये क्षमता आहे. स्वतः कर्णधार आहे. आता खूप ओझा आहे संघाच्या पाठीची. पहा कशा प्रकारे त्या ओझा पेलतोय. उत्कृष्टाचा फटका आणि काय क्षेत्ररक्षण संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागतं. त्या अजिंक्यला कुठेतरी बांधून ठेवलंय. अजिंक्यच्या विरोधात काय क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा स्वतः कर्णधार आहे. वाईट चेंडू, अवांतर धाव. तुषार यांचा फटका बसला होता परंतु अवांतर धाव मिळते या चेंडूवर. जर फटका लागला असता तर 4 धावाही पाहायला मिळाल्या असत्या या फटक्यावर. पाहूया आता काय करतो तो तुषार. अनुभव खूप पाठीचे आहे या खेळाडूच्याही. कित्येक वर्ष रॉयल संघाचं नेतृत्व या खेळाडूने केले. आज खेळाडू म्हणून खेळतो या MNPL पर्व 3ऱ्या मध्ये. कशा प्रकारे खेळतोय पाहूया. उत्कृष्टाचा फटका परंतु परेश सावंत त्यांच्या हाती चेंडू जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. काय क्षेत्ररक्षण करतोय परेश. मागील 3 दिवस या मैदानामध्ये अतोनात कष्ट केले परेशने. विनंती असेल लहान मुलांना आणि प्रेक्षकांना की पडदा सोडावा. कुणीही बांबूलाही पकडू नये. पुन्हा एकदा नो चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. हा नो चेंडू आहे. पंच धाव संख्या होते 14. 3 चेंडू 14 धावा झालेले. 3 चेंडू 14 धावा. काय गोलंदाजी आणि फलंदाजी चालू आहे. एक धाव घेत आहेत ते अजिंक्य. एक धावेने कुठेतरी आता आक्रमक व्हावं लागेल. एक धावेने काही होणार नाही. मार्गी चॅलेंजर संघाचा विजय कुठेतरी जवळ येईल.
नो चेंडू, पुन्हा एकदा अवांतर धाव. अवांतर धावा टाकतो, स्वतः कर्णधार आहे. आता अजिंक्य कुठेतरी आक्रमक झालाय. धाव संख्या होते 16. तीन चेंडू हाता आहेत, 16 धावा दिलेत. काय गोलंदाजी चालू आहे, फलंदाजी चालू आहे. पाहूया कशा प्रकारे आता चेंडू हाताळेल तो चेतन. उत्कृष्ट असा फटका आणि काय क्षेत्ररक्षण आणि अजिंक्य बाद होतोय, स्वतः कर्णधार बाद होतोय. आता कुठेतरी सामना मी तर बोलेन मार्गी चॅलेंज चेतन. उत्कृष्ट असा फटका आणि आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो फलंदाज. फलंदाज नाव काय होतोय, स्वतः कर्णधार बाद होतोय आकाश. आता कुठेतरी स्ट्राईकला आलाय तो तुषार, नॉन स्ट्राईकला येतो आकाश गुप्ता. माफ करा जयस्वाल, आकाश जयस्वाल नॉन स्ट्राईकला येतोय. लहान मुलांना विनंती असेल किंग्स ऑफ किंग एम कट्ट्याच्या खेळाडूंना की तिथे जे दोन लहान मुलं बसले त्यांना उतरवायचं आहे खाली. उत्कृष्टाचा चेंडू, एका डावेवर समाधान मानावं लागतंय ते तुषारला. विवेक शुक्ला यांना विनंती असेल तिथे जे दोन लहान मुलं वर बसलेत आपल्या त्यांना उतरवायचं आहे खाली. कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकते. घाबरू नका, व्यवस्थितरित्या खाली उतरा. काय फलंदाजी चालू आहे आणि गोलंदाजी चालू आहे मार्गी चॅलेंजरची. या सामन्यामध्ये काय परेशने फलंदाजी केली आपल्या संघासाठी. उत्कृष्ट क्षेत्र झालं होतं परंतु गचा चौकार सुटतो आणि 4 धावा. या सामन्यामध्ये संघासाठी अजूनही 12 चेंडू बाकी, धावच्या 21, चौकार सुटतो आणि 4 धावा. 12 चेंडू 31 धावांचं आव्हान असेल ते. स्वतः कर्णधार कानमंत्र देण्यासाठी आलाय तो अजिंक्य गोळे. पिंट्या धावसंख्या झालेले 21, 12 चेंडू 31 धावा. गोलंदाजी मार्गवर येतो तो ऋषिकेश पावणे. जर काय लाजवाब फलंदाजी केली होती ती परेश सावंतने. 4 चौकार लगावले होते लागोपाठ. आता तसाच खेळ दाखवावा लागेल तुषारला, सिद्ध करावा लागेल स्वतःला का मी या मोठ्या संघांमध्ये खेळतो. आणि ऋषिकेश पावणे उत्कृष्ट चेंडू. अक्षय यांचं उत्कृष्ट आता क्षेत्ररक्षण. एका डावेवर तुषारला वारंवार निराश होतोय तो तुषार. कुठेतरी फटका लागत नाही बॅटला. आता आकाश फलंदाजी मार्कवर येतोय तो आकाश जयस्वाल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो ऋषी. आकाश कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. चेंडू काय समजला नाही आणि पंचांनी निर्णय करायला त्रिफळाचीत बाद होतोय तो. यष्टीरक्षकालाही कळाला नाही चेंडू आणि पंचांनी त्रिफळाचीत बाद घोषित केलेला आहे ते आकाशला. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रथमेश शेलार. प्रथमेश शेलार स्ट्राईकला येतोय तो प्रथमेश. काय गोलंदाजी करतोय तो ऋषी. डीके स्ट्रायकरला विनंती असेल की आपला निर्णय कळवायचा समालोचन कक्षेकडे. दोन्ही संघांमध्ये टीम हरडाल होतोय. पाहूया कशा प्रकारे खेळ खेळत आहेत ते दोन्ही संघ. उत्कृष्ट असा चेंडू. काय क्षेत्ररक्षण. या खेळाडूने प्रभावित केले मागील 2 रविवार मी पाहतोय या खेळाडूचा खेळ. काय क्षेत्ररक्षण करतोय. ऋषिकेश पावणे काय गोलंदाजी करतोय. आता तुषार कुठेतरी आक्रमक पवित्र घ्यावं लागेल कारण की संघ कुठेतरी बॅकफुटला जातोय आणि आक्रमक पवित्र्यात. आणि काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण अक्षय याच्याकडून. कुठेतरी
आपला तोल गेला होता परंतु सावरलं आणि चेंडूला कुठेतरी आत ठेवण्यात यशस्वी झालाय. स्ट्राईकला येतोय तो प्रथमेश शेलार. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. कुठेतरी हाताचं बंधन आहे हे गोलंदाजांनी विसरून चालणार नाही. धावसंख्या झालेले 26. चेंडू झालेले 4. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 26. पाहा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो तुषारच्या विरोधात ऋषिकेश पावणे. नो चेंडू. पुन्हा एकदा चोरट्या स्वरूपाची धाव घेण्यात यशस्वी होतोय तो प्रथमेश आणि तुषार. अवांतर धावेने एक धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 28. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या गोलंदाजाचे. पाव कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ऋषिकेश पावणे. सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करतो जिल्हा वाईज क्रिकेट मध्ये तो ऋषिकेश. स्ट्राईकवर आहे तो प्रथमेश शेलार. अवांतर धाव. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. उत्कृष्टाचे पंच लाभलेत आपल्याला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कुठेतरी दबावात गोलंदाजी करतोय ऋषिकेश. डीके सायकरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. राहुल काहीतरी कानमंत्र देतो ऋषीला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवत असताना स्वतः कर्णधार एस्टेच्या मागे येतोय. पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतोय कर्णधार. काहीतरी कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. पाहूया आता प्रथमेशला कुठेतरी आक्रमक व्हावं लागेल. 1-2 चौकारांची गरज असेल ती कैलास असे अरुण बामणे वॉरियर्सला. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. कुठेतरी बामणे वॉरियर संघ कुठेतरी चौकाराच्या आशेवर असेल. पाहू कशा प्रकारे प्रथमेश ते आशा पूर्ण करतोय का. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावसंख्या होते ती 30. अजूनही 22 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडू 22 धावा या मैदानामध्ये होऊ शकतात. काही घडू शकतं. या मैदान क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण परंतु चेंडू काय अडवता आला नाही. 2 धावा मिळत आहेत. एक डिक्लेअर झोन मध्ये एक चोरट्या स्वरूपाचे. अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत ते संघ कैलासवासी अरुण बामणे वॉरियर संघाला. धावसंख्या झाले 32. 6 चेंडू 20 धावा या मैदानात होऊ शकतात. आणि कुठेतरी तुषारला आता आक्रमक व्हावं लागेल. आणि तुषारमध्ये ती क्षमता आहे की सामना जिंकून देण्याची. ज्या प्रकारे परेश सावंतने फलंदाजी केली होती त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल तुषारला. आता काहीतरी वेगळं रणनीती आखतायत परेश सावंत, ऋषिकेश पावणे आणि अक्षयला गोलंदाजीसाठी आणलंय. परेश सावंत वारंवार कानमंत्र देत आहेत ऋषिकेशला आणि अक्षयला. पाहूया 6 चेंडू 20 धावा. सामना कुठेही जाऊ शकतो. सामना कैलासवासी अरुण बामणे वॉरियर्स बी जिंकू शकतो. मार्गी चॅलेंजर बी जिंकू शकतो. आणि काय चौकार लगावलाय. या चौकाराची गरज आहे. अजूनही सामना दुलायमान अवस्थेत आहे. पाहूया कोणता संघ घेऊन जातो येथून सामना. निसटता विजय मिळवू शकतो अरुण बामणे संघ. आनंद पांचाळ कुठे असतील समालोचन कक्षेकडे आहेत. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16. कुठेतरी आता आक्रमक होतोय तो प्रथमेश. उत्कृष्टाचा चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागते ते प्रथमेशला. 4 चेंडू 4 चौकारांची गरज आहे. जे परेशनी केलं ते आता तुषारला करावं लागेल.
परेशनी 4 चौकार लगावले, आता तुषारला लावावे लागतील ते 4 चौकार. पहा कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो. काय फलंदाजी केली होती, कर्णधार गोलंदाजी करत होता तो अजिंक्य गोळे. त्याच्या विरोधात परेश सावंत आक्रमक झाला होता. आता तेच करावं लागेल तुषारला. उत्कृष्ट फटका, लाजवाब चौकार. आता तुषार आक्रमक झालाय, त्याच्या विरोधात परेश सावंत आक्रमक झाला होता. अजूनही 3 चौकारांची गरज तुषारला. उत्कृष्ट फटका, 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता 3 चेंडू 11 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. डीके स्ट्रायकर आणि एम कट्टा जर 10 धावाही केल्या तरी विजय होऊ शकतो. नाणेफेक जिंकलेला आहे तो कैलासवासी अरुण बामणे वॉरियर संघ. पुन्हा एकदा चौकार, काय चौकार लगावतोय. या मैदानामध्ये 20 धावा होऊ शकतात हे दाखवून देतोय तो तुषार. मी मगाशीच बोललो होतो या खेळाडूकडे खूप अनुभव आहे. हा खेळाडू सिद्ध करू शकतो स्वतःला. आता कुठेतरी हास्य निर्माण दिसतंय चेहऱ्यावर ते तुषारच्या. 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 45. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. जो संघ नाणेफेक जिंकलाय तो संघ सामना बराबरीचा सुटला विजयी घोषित केला जाईल. आणि आत्ताच आमचे स्कोरर सतीश चव्हाण सांगतात की कैलासवासी अरुण बामणे वॉरियर्स हा संघ नाणेफेक जिंकलेला आहे. जर या संघाने फलंदाजी करणाऱ्या संघाने 6 धावा केल्या तरी विजय होऊ शकतो. कुठेतरी आता मार्गी वॉरियर्स संघ अडचणीत दिसतोय. आता कुठेतरी तुषारच्या विरोधात तुषारचे जे 2 फटके लगावले होते तिथे कुठेतरी क्षेत्ररक्षण लगावलं जात आहे. विनंती असेल पंचांना की लगेच सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, टाइम घेऊ नये. 2 चेंडू 7 धावा. सामना कोणीही जिंकू शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसते. तेच दाखवतो तुषार. आणि 2 धावा झालेल्या आहेत. काय आता 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी. 1 चेंडू 4 धावा. काय तुषार करेल का त्या 4 धावा जिंकण्यासाठी? कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. काय एक चुकी मागात पडू शकते परेश सावंतची. मागील मॅच मध्ये 4 चौकार लागवले होते परंतु एक चुकी कुठेतरी महागात पडू शकते. चेंडू हातात पकडून राहिला आणि तुषार आणि प्रथमेशनी चपळाई दाखवली. छोट्या स्वरूपाच्या 2 धावा घेतल्यात. प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सामना आवडला असेल तर. काय खेळी दाखवले दोन्ही संघांच्या खेळाडूने. लाजवाबाचा सामने चालू आहे त्या मैदानामध्ये. विनंती असेल पंचांना की सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. चेतन राजभर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. जर चौकार लगावला तर सामना घेऊन जाऊ शकतो तो कैलासवासी अरुण बामणे वॉरियर्स आणि 50 धावा डिफेंड करणारा संघ ठरू शकतो हा संघ या पर्व 3ऱ्या मध्ये. 1 चेंडू काय सामना होता. 6 चेंडू 20 धावेची गरज असताना सामना काय होतोय, काय कलाटणी मिळते. 1 चेंडू 5 धावांची गरज. नो चेंडू आणि 1 चेंडू 3 धावा 4 धावांची गरज आहे. आता अजूनही चौकाराची गरज आहे. कुठेतरी अक्षय दडपणाखाली गोलंदाजी करतोय मी तर म्हणेन. गचाचं क्षेत्ररक्षण झालं. 3 धावा कंपल्सरी असतील जर सामना जिंकायचा असेल तर. चौकार लगावाच लागेल तुषारला आणि ते तुषार करू शकतो. तुषारने मागील 2 फटके आक्रमक दाखवले. आता हा फटका आक्रमक दाखवतो का तुषार पाहूया. नो चेंडू आणि तुषार बाद होतोय आणि सामना जिंकलेला आहे तो मार्गी चॅलेंजर संघाने. काय खेळी केली तुषारसाठी. जोरदार टाळ्या होत्या एकदा.
काय खेळी केली, एक हाती संघाला जिंकून देऊ शकला असता तुषार, परंतु एका नो चेंडूने घात केला आणि खेळाडू बाद होतो. या सामन्यानंतर समालोचन बंद होईल. आपल्याला वेळेचं बंधन आहे. सामने जर चालू ठेवायचे असतील तर समालोचन बंद ठेवावं लागेल. मी विनंती करेल पिंट्यांना की आपण